12वीच्या बोर्डाचा निकाल आज लागलेला आहे आणि या निकालामध्ये मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने 85 पेक्षा अधिक टक्के मिळत घवघवीत यश मिळवलंय। त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला होता त्यानंतर सुद्धा अपार कष्ट करून अभ्यास करून वैभवी देशमुखने 85.33% इतकं यश मिळवलेलं आहे। आता जो निकाल तिचा लागलेला आहे त्या निकालाचे काही तपशील आणि त्या विषयांचे मार्क्स माझ्या हातामध्ये आहे आणि त्यामध्ये वैभवी देशमुख यांना इंग्रजी विषयात 63 मार्क मिळालेत, मराठीमध्ये 83 मिळालेत, गणित जो अत्यंत हार्ड विषय मानला जातो त्यामध्ये 94 मार्क तिने मिळवले, फिजिक्स मध्ये 83 मार्क तिने मिळवले, केमिस्ट्री या विषयामध्ये 91 आणि बायोलॉजी मध्ये तब्बल 98 मार्क वैभवी देशमुखने मिळवलेले आहेत। जे एकूण गुण आहेत 600, त्या 600 गुणांपैकी 512 मार्क वैभवी देशमुख यांना मिळालेले आहेत। म्हणजेच 85.33% इतके मार्क घेऊन किंवा इतके गुण घेऊन वैभवी देशमुख या 12वी पास झालेले आहेत। त्यांच्या वडिलांची हत्या झाल्यानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण संपूर्ण त्या हत्येमुळे ढवळून निघालं आणि असं असताना सुद्धा एकीकडे दुःख आणि दुसरीकडे आपल्या भविष्याची चिंता या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत वैभवी देशमुख यांनी 12वीची परीक्षा आता पास केलेली आहे। डॉक्टर होण्याचं त्यांचं स्वप्न आहे आणि आता त्यांच्या स्वप्नामध्ये 12वीला त्यांनी ज्या पद्धतीने यश मिळवलंय याचा सुद्धा आता मोठा वाटा असणार आहे। ज्या वेळेला वैभवी देशमुख या नीटच्या परीक्षेची तयारी करत होत्या किंवा शिक्षणासाठी बाहेर होत्या त्यावेळेला त्यांचे वडील हे त्यांना सातत्याने भेटायला जात होते, त्यांची काळजीने विचारपूस करायचे, परंतु ते गेल्यानंतर त्यांचा आसरा या वैभवी देशमुख यांच्यासोबत नव्हता आणि अशा वेळेला त्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवत आपल्या भविष्याची चिंता केली, काळजी केली, अभ्यास केला आणि 85 पेक्षा अधिक टक्के मिळवलेले आहेत। त्यामुळे आता वैभवी देशमुख पुढे शिक्षण कशा पद्धतीने घेणार, कशा पद्धतीने गोष्टी पुढे जातील आणि हे करत असताना त्यांच्या वडिलांची न्यायाची जी कायदेशीर लढाई आहे त्याकडे सुद्धा त्या कशा पद्धतीने पाऊलं टाकणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमची काय मत आहे, तुमचं काय नेमकं म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।